व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण आपली टेस्ट क्रमांक 17 आपण बघणार आहोत. तर आपण 25 मार्कांची टेस्ट आजच्या क्लासमध्ये आपण घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण क्वेश्चन क्रमांक 1 बघूया. राईट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इंग्लिश स्पेलिंग इन मराठी लँग्वेज. प्रश्न क्रमांक 1, खालील दिलेल्या इंग्रजी स्पेलिंगचा अर्थ मराठी भाषेमध्ये लिहा. तर 5 मार्कासाठी हा प्रश्न असतो. आपण दर हप्त्याला 25 स्पेलिंग आपण बघत असतो आणि त्या 25 स्पेलिंगमधून आपण 5 स्पेलिंग टेस्टसाठी घेत असतो. तर बिगर, त्यानंतर 2 नंबरची स्पेलिंग आहे बिलीव, बिसाईड, बिटवीन आणि बीन. या 5ही इंग्लिश स्पेलिंगचा अर्थ आपल्याला मराठी भाषेमध्ये लिहायचा आहे. क्वेश्चन 2, राईट इंग्लिश सेंटेन्सेस फॉर द फॉलोइंग मराठी सेंटेन्सेस. प्रश्न क्रमांक 2, खालील मराठी वाक्यांसाठी इंग्रजी वाक्य लिहा. तर 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1, आपल्या वडिलांना आण. 2, तुम्ही चांगली मुलं आहात. 3, तू विसराळू आहेस. 4, तू कधीच ऐकत नाहीस. 5, तुला कायदा माहीत आहे. यानंतर क्वेश्चन 3 आहे, आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. खालील वाक्यातील कोणता काळ आहे ते ओळखा. म्हणजे कोणत्या काळातील वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. दे स्पीक इंग्लिश इन USA. आय लाईक आईस्क्रीम. शी लव्स टू प्ले बास्केटबॉल. वी विल रीड अ नॉवेल. आय विल मेक अ कॉफी. तर कोणत्या काळातील वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे, राईट द सब्जेक्ट, व्हर्ब अँड ऑब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्यातील कर्ता, क्रियापद व कर्म कोणते आहे ते तुम्हाला शोधून लिहायचे. वाक्य बघूया. ही स्विम्स एव्हरी मॉर्निंग. शी वॉक्स व्हेरी फास्ट. ही ट्रॅव्हल्स बाय ट्रेन एव्हरी मॉर्निंग. माय ब्रदर लिव्स इन अमेरिका. वी गो टू अ टेम्पल एव्हरी संडे. आणि याचा शेवटचा प्रश्न आहे, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन इंग्लिश. खालील वाक्य इंग्रजीत लिहा. ते नाशिकमध्ये राहतात. मी कविता लिहितो. मला चहा आवडत नाही. मी मुंबईला जाईल आणि मी पत्र लिहिणार नाही. तर अशा पद्धतीने आपण 25 मार्कची टेस्ट क्रमांक 17 आपण बघितलेली आहे.